आणि या सुनावणी संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे. राजू, अगदी पाहतोय आपण सुनावणीला सुरुवात झालेली आहे. गुणरत्न सदावर्ते सुद्धा या ठिकाणी युक्तिवाद करताना पाहायला मिळतात आणि मराठा आंदोलकांच्या बाजूने जे आहे ते ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने शिंदे हे सुद्धा आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात. माने शिंदे यांनी जे आहे ते आंदोलकांना झालेला त्रास असेल किंवा राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची जी आहे ती सोय केलेली नव्हती, गैरसोय जे होती याच्यावरती पुन्हा एकदा जे आहे ते आक्षेप घेतलेला आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा जो आहे तो कोर्टासमोर ठळक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर माने शिंदे यांनी म्हटलेलं आहे की 5,000 लोकांची परवानगी दिलेली होती, मात्र 500 जणांच्या पार्किंगची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे मराठा आंदोलकांचे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती हाल झाले. अशा प्रकारचा मुद्दा जो आहे त्यांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की पुन्हा एकदा त्याच्यावरती कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्हाला 5,000हून अधिक लोक आहेत, तुम्ही काय या संदर्भातली काळजी घेतली? तुम्ही प्रेस नोट काढली का? तुम्ही मीडियाच्या माध्यमातून आव्हान केलं की जास्त लोक होत आहेत? आम्ही लोकांना, माध्यमांच्या लोकांना सांगितलेलं, असा वकिलांनी जो आहे तो दावा केलेला आहे. कोर्टाने जे आहे ते प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही लोकांना या संदर्भातली माहिती दिलेली होती आणि फक्त 5,000 जणांनाच परवानगी आहे अशा प्रकारचं सुद्धा सांगितल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे. न्यायाधीशांना पायी चालत यायची पाळी आली म्हणून आम्ही राज्य सरकार देखील संतुष्ट नाही असं जे आहे ते म्हणताना पाहायला मिळतं. राज्य सरकारने सुद्धा आपली बाजू मांडलेली आहे की राज्य सरकारला लोकांना त्रास होतोय, मात्र न्यायाधीशांना सुद्धा पायी चालत जे आहे ते यावं लागलं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांनी सुद्धा असंतुष्ट असल्याचं राज्य सरकारने म्हटलेलं आहे. आतापर्यंतचा हा युक्तिवाद जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केलेला आहे. मराठा आंदोलकांकडनं ज्येष्ठ वकील माने शिंदे यांनी सुद्धा युक्तिवाद करताना पाहायला मिळाला आहे आणि पहिल्याच युक्तिवादावरती जे आहे ते उच्च न्यायालयाने सुद्धा काही प्रश्न जे आहे ते उपस्थित केलेले आपल्याला पाहायला मिळतात. का जर 5,000पेक्षा जास्त लोक येत आहेत तर तुम्ही तशी माहिती लोकांना दिली होती का? अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न उच्च न्यायालयाने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतोय की कोर्टाने पुन्हा एकदा म्हटलेलं आहे का तुम्ही जागा अडवू शकत नाही असं सुद्धा कोर्टाकडनं म्हटलं गेलेलं आहे. खरं तर आपण काल पाहतोय की कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले होते का ज्याप्रमाणे आपण पाहतोय जी आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी जे काही रस्ता अडवलेला आहे किंवा जागा अडवलेली आहे ते योग्य नाही, ते तात्काळ खाली करण्याचे निर्देश जे आहे ते कोर्टाने दिलेले होते आणि त्यानुसार आज पुन्हा एकदा कोर्टाने म्हटलेलं आहे का तुम्ही जागा अडवू शकत नाही. त्यामुळे आपण पाहतोय की ही अतिशय महत्त्वाची जी आहे ती अपडेट म्हणावं लागेल. काही अडचण असली तरी तुम्हाला वेळ देत आहोत राज्य आणि आंदोलनकर्त्यांना असं सुद्धा याच्या दरम्यान जे आहे ते म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे आता नवीन आणखी काही मुद्दे जे आहेत ते उपस्थित होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर आपण काल पाहतोय का मुंबई उच्च